तर नालासोपाऱ्यामध्ये 5:30 नंतर मतदान न करू दिल्यामुळे राडा झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 19 मध्ये पेल्लार जिल्हा परिषद मतदान केंद्रावरील हा प्रकार आहे। दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीनमध्ये बिघाड झाल्याने अनेक मतदारांचं मतदान शिल्लक होतं। मतदार रांगेत असतानाही 5:30 नंतर मतदान प्रक्रिया बंद केल्याचा आरोप करण्यात येतो। तर छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 23 मधील पुंडलिक नगर मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। 5:30 पर्यंत मतदार गेटमध्ये आल्यानंतरही केंद्र प्रमुखानं मतदानास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपचे उमेदवार प्रदीप राठोड यांनी मतदान अधिकाऱ्याला जाब विचारलेला आहे। तर कोल्हापुरात वेळेवर मतदान केंद्रावर पोहोचूनही मतदान करू न दिल्याचं तरुणांनी संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा तरुणांना फटका बसला। 4 वाजल्यापासून रांगेत थांबूनही मतदान करू न दिल्यानं तरुणीनं मतदानावर बहिष्कार टाकला। पोलिसांनी मतदार तरुणींमध्ये शाब्दिक चकमक झाली। तर जालना शहरातल्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येतोय। अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून बोगस मतदानाचा आरोप करण्यात येतोय। काही तरुणांना अडवून जाब विचारलेला आहे। 600 बोगस मतदान झाल्याचा अपक्ष उमेदवार सुनीता सातपुतेंचा प्रतिनिधींचा आरोप आहे। तर अमरावतीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। बहुजन समाजवादी पार्टीच्या उमेदवारांनी हा आरोप केला। अमरावतीच्या बेलपुरा शाळा नंबर 3 मधील ही घटना समोर आली आहे। बोगस मतदानाच्या संशयावरून एका जणाला घेरलेला आहे। ज्या मतदाराला घेरलं तो मतदार भाजपच्या उमेदवाराचा नातेवाईक असल्याची माहिती आता समोर येते। तर पुण्याच्या उंडरी भागामध्ये बोगस मतदारांना खोलीत बसवून ठेवल्याचा आरोप करण्यात येतोय। बोगस मतदारांना खोलीत ठेवल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप आहे। संबंधित लोकांचे कागदपत्र तपासून कारवाई करण्याची उमेदवारांची मागणी आहे।